वेलकम बॅक इन विद्या मंदिर अकॅडमी. तर आज आपण अँगल ऑफ बँकिंग याचा विचार करूया. व्हेकल ऑन बँक्ड रोड याचा आपण तिकडे काय करू विचार करू. हे एक ॲप्लिकेशन आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आपण याचा विचार करत असतो. आपण अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय आहे हे पहिले जाणून घेऊ. अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय आहे आणि याची गरज का भासायला लागली. तर अँगल ऑफ बँकिंग म्हणजे असं आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या सर्क्युलर ट्रॅकमध्ये रोटेट होत असतो, कुठला पण एखादा सर्क्युलर ट्रॅक आहे त्याच्यामध्ये जर आपण रोटेट होत असतो, तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, त्यावेळेस आपल्याला एकदा शार्प टर्न जर घ्यायचा असेल आपल्याला, तर आपल्याला रस्त्याच्या बाहेरची बाजू उचलावी लागते. ज्या बाजूला आपण टर्न घेणार आहोत बरोबर, तर त्याच्या बाहेरची बाजू आपल्याला थोडीशी अशी टिल्ट करावी लागते, उचलावी लागते. बाहेरून आपल्याला थोडंसं वरती उचलावं लागतं. त्याला आपण असं म्हणतो की बँकिंग ऑफ रोड. त्याला आपण बँक्ड रोड असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, बँक्ड रोड असं म्हणतो. तर आता याची गरज का भासू लागली. व्हॉट इज द नीड. आता नीड काय आहे याची, की अँगल ऑफ बँकिंग उगीच आपण पैसा खर्च करून तिकडे रस्ता उचलायचं कारण काय होतं, तर आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकचा विचार केला. एक सर्क्युलर ट्रॅक होता, हॉरिझॉन्टल होता, प्लेन होता, आणि त्यावेळेस आपण तिकडे लक्षात घेतलं की सर्टन फोर्सेस त्या व्हेकलवरती काय होतात, ॲक्ट होत आहेत. सर्टन फोर्सेस, बरेच काही फोर्सेस आहेत. फ्रिक्शन आहे, व्हेकलचं वेट आहे, त्यानंतर नॉर्मल रिॲक्शन आहे, आतमधल्या साईडनी लागणारा सेंट्रिपिटल फोर्स आहे, त्याला बॅलन्स करतोय सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. तर असे बरेच काही फोर्सेस त्या व्हेकलवरती काय होतात, त्या व्हेकलवरती ॲक्ट होत आहेत. तर मग आपल्याला तिकडे लक्षात आलं की फ्रिक्शन जे आहे ते रस्त्याची जे आणि टायरच्या आतमध्ये जे काही फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन आपल्याला सर्वीकडे सारखंच मिळेल का. आपण प्रवास करतोय, आपण प्रवासामध्ये आहोत आणि प्रत्येक ठिकाणी फ्रिक्शन रस्त्यामधलं आणि टायरमधलं फ्रिक्शन आपल्याला सारखं मिळेल का, तर नाही. फ्रिक्शन हे काय होत आहे, फ्रिक्शन हे चेंज होत आहे. फ्रिक्शन काय होत आहे, फ्रिक्शन हे चेंज होत आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात आलं की फ्रिक्शनचा जो काही फॅक्टर आहे तो काही ठिकाणी आपल्याला मदत करेल, काही ठिकाणी आपल्याला कमी मदत करेल, काही ठिकाणी जास्त मदत करेल, काही ठिकाणी करणारही नाही. जिथे रस्ता खूपच स्मूथ आहे, स्लिपरी आहे, अशा ठिकाणी फ्रिक्शनचा जो काही फोर्स आहे तो आपल्याला तिकडे मदत नाही करणार. मग आपल्याला तिकडे काय करावं लागलं, एका वेगळ्या प्रकारच्या फॅक्टरचा विचार करावा लागला आणि आपण तिकडे काय केलं, अँगल ऑफ बँकिंग केलं. आपण रस्त्याचं काय केलं, अँगल ऑफ बँकिंग, आणि त्याला आपण बँक्ड रोड. मग असं अँगल ऑफ बँकिंग केलेला जो रस्ता असतो त्याला बँक्ड रोड असं म्हणतात. उचललेला रस्ता एका साईडनी, मोस्ट प्रोबॅबली बाहेरच्या साईडनी उचललेला जो काही रस्ता असतो त्याला काय म्हणतात, अँगल ऑफ बँकिंग, बँक्ड रोड असं म्हणतात. तर त्याचा आपण विचार करूया. व्हर्टिकल सेक्शनमध्ये फिगर कशी दिसते ते पहिले बघून घेऊ आणि त्यानंतर त्याच्यावरती ॲक्ट होणारे जे काही फोर्सेस आहेत ते कोणते कोणते फोर्सेस आहेत, कशा प्रकारे ॲक्ट होतात, कुठे त्याचं डायरेक्शन असेल, या सगळ्यांचा विचार आपण तिकडे करू. फिगर बघून घेऊ. तर फिगर बघून घ्या. फिगर आपल्याला व्हर्टिकल सेक्शन अशा प्रकारे दिसेल आणि इथे एक आपल्याला व्हेकल दिसते. हे व्हेकल काय करते, हे व्हेकल सर्क्युलर ट्रॅकमध्ये रोटेट होत आहे आणि इकडे थिटा अँगल आहे, बाहेरच्या बाजूनी काय केलं आहे, वरती उचललेला आहे. आणि हा जो काही अँगल आहे तो आहे थिटा अँगलनी त्याला काय केलेलं आहे, वरती उचललेलं आहे. याच्यावरती अप्लाय होणारे फोर्स बघा. जो व्हेकल आहे त्या व्हेकलचं जे काही वेट आहे ते डाऊनवर्ड डिरेक्शननी ॲक्ट होतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शननी. तर ते व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शननी ॲक्ट झालेलं आहे mg. त्याच्यानंतर नॉर्मल रिॲक्शन कसं असतं, नॉर्मल रिॲक्शन जो सरफेस आहे, सरफेस बघा इकडे कसा आहे, सरफेस हा टिल्ट केलेला आहे, सरफेस टिल्ट केलेला आहे, त्यामुळे त्याला परपेंडिक्युलर काय होतं, त्याला परपेंडिक्युलर नॉर्मल रिॲक्शन लागत असतं, कारण सरफेस इज अ सपोर्टिंग दिस व्हेकल. या व्हेकलला सरफेस काय करते, सपोर्ट करतं आहे, आणि म्हणून हे जे काही नॉर्मल रिॲक्शन आहे ते नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर अपवर्ड डिरेक्शननी लागत असतं. ते आपण तिकडे स्पेसिफाय केलेलं आहे. मग आता हे जे काही नॉर्मल रिॲक्शन आहे याचे जर आपल्याला दोन कॉम्पोनंट आपल्याला काढायचे असतील, आपल्याला दोन कॉम्पोनंट काढायचे असतील आणि ते दोन कॉम्पोनंट आपण कसे काढतो याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर तो आपण तिकडे 11वीचा जो दुसरा चॅप्टर आहे
मॅथेमॅटिकल मेथड्स म्हणून, त्याच्यामध्ये आपल्याला तिथे लक्षात येईल की याचे दोन कॉम्पोनंट कसे काढतात. तर नॉर्मल रिॲक्शन एन जो आहे तो याच्यासोबत थिटा अँगल क्रिएट करतो, त्यामुळे ज्याच्यासोबत थिटा अँगल क्रिएट करतो तो कॉम्पोनंट होत असतो एन कॉस थिटा, आणि त्याच्यासोबतचा दुसरा जो काही कॉम्पोनंट होत असतो तो होत असतो एन साइन थिटा. तर आपल्याला इनर साईडनी, आतमधल्या साईडनी, सेंटरच्या दिशेने एक फोर्स तिकडे मिळतो, त्याला आपण एन साइन थिटा असं म्हणतो. तर आता आपण इकडे लक्षात घेऊ की कोणते फोर्स कशाला बॅलन्स करतायत, कोणते फोर्स कशाला बॅलन्स करतायत. इकडे आपल्याला नक्कीच लक्षात येईल की खालच्या दिशेने लागणारा जो काही एम जी आहे तो एम जी बॅलन्स करतोय अपवर्ड डिरेक्शननी लागणारा, व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शननी लागणारा एन कॉस थिटा. याला खालचा फोर्स आणि वरचा फोर्स जो काही आहे तो सेम होतो, एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा. याला इकडे काय होत आहे, बॅलन्स होताना आपल्याला तिकडे लक्षात येते. एनचे आपण दोन कॉम्पोनंट पाडून घेतलेले आहेत, एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा. आता एनचा विचार आपण नाही करणार आहोत. तर आता इथे एन साइन थिटा जो आहे तो आतमधल्या डिरेक्शननी, एन साइन थिटा जो काय आहे तो आतमधल्या डिरेक्शननी सेंटरच्या दिशेने काय होतोय, ॲक्ट होतोय, आणि सेंटरच्या दिशेने ॲक्ट होणाऱ्या रिझल्टंट फोर्सला आपण काय म्हणत असतो, सेंट्रिपिटल फोर्स म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो, सेंट्रिपिटल फोर्स म्हणत असतो. अँड वी नो द फॉर्म्युला ऑफ सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर, आणि तो झाला एन साइन थिटा. तो काय झाला, एन साइन थिटा. याला आपण इक्वेशन 1 म्हणू, याला आपण इक्वेशन 2 म्हणू. मग आता आपण इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 असं करूयात. ठीक आहे, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करूयात, आणि काय मिळते आपण तिकडे लक्षात घेऊ. तर एन साइन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवायडेड बाय एम जी. हे आपल्याला तिकडे मिळालं. एन एन गेट्स कॅन्सल, एन एन क्या होईल, कॅन्सल होऊन जाईल. तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा आपल्याला मिळालं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा आपल्याला मिळालं. इकडे काय होईल, इकडे एम एम गेट्स कॅन्सल, एम एम कॅन्सल होईल, आणि हा जी इथे काय होईल, आरच्या तिथे बाजूला जाऊन बसेल. मग आपल्याला मिळालं व्ही स्क्वेअर बाय आर जी. आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा याला आपण काय म्हणतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा फॉर्म्युला आहे याचा एक ट्रिग्नॉमेट्रीमध्ये, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. आणि इकडे आपल्याला मिळालं व्ही स्क्वेअर बाय आर जी. इकडे आपल्याला काय मिळालं, व्ही स्क्वेअर बाय आर जी. टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. आपल्याला व्हेलोसिटी काढायची की हा जो काही व्हेइकल आहे तो व्हेइकल किती वेगाने पुढे जावा, म्हणजे मोस्ट सेफ स्पीड काय असली पाहिजे, या इकडे मोस्ट सेफ स्पीड काय असली पाहिजे, या इकडे. इकडे आपण फ्रिक्शनचा विचार केलाय का, इकडे आपण फ्रिक्शनचा विचार केलेला नाहीये. या पूर्ण कंडिशनमध्ये आपण फ्रिक्शनचा विचार केलेला नाहीये. इकडे आपल्याकडे अशा प्रकारचा एक रोड आपण कन्सिडर केलेला आहे की त्या रोडवरती काहीच फ्रिक्शन नाहीये. दिस इज नॉट अ इन रिअल कंडिशन. अशा प्रकारचा रोड रिअल कंडिशनमध्ये अस्तित्वात नसतो, परंतु आपण विदाऊट फ्रिक्शन आपण एक इकडे एक्सप्रेशन घेऊया, आणि त्याच्यानंतर विथ फ्रिक्शन कशा प्रकारे एक्सप्रेशन आपल्याला मिळेल त्याचा आपण तिकडे विचार करू. तर व्हेलोसिटी, सेफ व्हेलोसिटी काय असली पाहिजे ते आपल्याला बघण्यासाठी आपण व्ही एका बाजूला ठेवू आणि आर जी आपण टॅन थिटाच्या साईडला घेऊन जाऊ. आपल्याला आर जी टॅन थिटा इकडे मिळालं. व्ही इज इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा इकडे आपल्याला मिळालं. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी काही स्पीड आहे ही स्पीड आपल्याला आपल्या व्हेइकलची ठेवायची आहे व्हेन वी आर टर्निंग आर व्हेइकल फ्रॉम दॅट बँक्ड रोड किंवा सर्क्युलर ट्रॅकमध्ये होत असताना आर जी टॅन थिटा एवढं ठेवायचं आहे. अँगल ऑफ बँकिंग काढायचं आपल्याला, किती आहे अँगल ऑफ बँकिंग किती आहे ते जर आपल्याला काढायचं असेल तर काय करायचं आहे, थिटा एका साईडला ठेवायचा आणि बाकीच्या गोष्टी दुसऱ्या साईडला घेऊन जायच्या. असं करूयात आपण.
इथे थिटा या साईडला ठेवायचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी काय करूयात आपण तिकडे घेऊन जाऊयात. व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. इकडे आपल्याला काय मिळेल, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी इज इक्वल टू टॅन थिटा मिळेल. थिटा एका साईडला ठेवायचा, टॅन तिकडे घेऊन जाऊया. टॅन तिकडे घेऊन गेल्यानंतर टॅन इन्व्हर्स होईल. टॅन काय होईल, टॅन इन्व्हर्स होईल. टॅन इन्व्हर्स आतमध्ये व्ही स्क्वेअर बाय आर जी इज इक्वल टू थिटा. इथे आपल्याला थिटा मिळाला. म्हणजे आपण तिथला अँगल ऑफ बँकिंग सुद्धा काढू शकतो विथ दिस एक्सप्रेशन. या सूत्राने आपण काय करू शकतो, अँगल ऑफ बँकिंग हे इथलं थिटा किती बनवलेलं आहे त्यांनी हे पण आपण काढू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी तिकडे मिळत जातील. तर या गोष्टींचा विचार करता आपल्याला असं लक्षात येतं की अँगल ऑफ बँकिंग जे आहे, आणि या कंडिशनमध्ये आपण फ्रिक्शन 0 घेतलेलं आहे. फ्रिक्शन तिथे काहीच नाही आहे असं आपण कन्सिडर केलेलं आहे. विदाऊट फ्रिक्शन आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला स्पीड लिमिट किती ठेवली पाहिजे, आपल्या व्हेकलची स्पीड लिमिट किती असली पाहिजे, मॅक्सिमम आणि मिनिमम. मॅक्सिमम आणि मिनिमम म्हणजे मिनिमम आपल्याला स्पीड किती असली पाहिजे, कारण अँगल ऑफ बँकिंग केलेलं आहे. रोड कसा केलेला आहे, बँक्ड केलेला आहे, उचललेला आहे. त्यामुळे मिनिमम स्पीडसुद्धा तिकडे महत्त्वाची आहे आणि मॅक्सिमम स्पीडसुद्धा तिकडे महत्त्वाची आहे. इन बिटवीन दीज टू स्पीड आपलं व्हेकल आपण चालवलं पाहिजे. तर त्याचा आपण विचार करूया आणि सिनारिओ आपण फ्रिक्शन सोबत विचारात घेणार आहोत. फ्रिक्शन सोबत, विथ फ्रिक्शन. आत्ता आपण विदाऊट फ्रिक्शनचा विचार केला, आता आपण विथ फ्रिक्शनचा विचार करणार आहोत आणि त्यामध्ये फ्रिक्शनच्या 2 कंडिशन असतील त्याचा पण आपण तिकडे विचार करूया. ते नेक्स्ट लेसनमध्ये. टिल देन थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. वी विल मीट इन नेक्स्ट लेसन. जय हिंद.